साहेबांना कधीही बोलताना मी बघितलेलं नाही आहे. शिंदे साहेबांवर वरिष्ठ नेतृत्वाचा खूप मोठा विश्वास आहे आणि हा विश्वास हा त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आहे आणि त्याच्यामुळे कधीही त्यांनी असं म्हटलेलं नाही की आम्ही कुठली तरी चांगली कामगिरी केली किंवा आणि कोणी वाईट कामगिरी केली, आम्ही एकत्र आहोत. त्यांनी हे जे महाराष्ट्रामध्ये जे काय घडलं त्याची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारलेली आहे. ही जबाबदारी कलेक्टिव्ह असते आणि त्याच्यामुळे असं स्वतः कधी शिंदेसाहेब बोललेत का? बोललेले नाहीत. एखाद्या प्रवक्त्यांच्या तोंडून असं काही निघालं असेल तर ते चुकीने निघालेलं असू शकतं. आणि कालच आमची चर्चा झालेली आहे आम्हा सगळ्या प्रवक्त्यांबरोबर. ज्यावेळेला मुख्यमंत्री बोलत होते त्यावेळेला त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या मित्रपक्षांबद्दल कुठलंही वक्तव्य हे आपल्या प्रवक्त्यांकडून येता कामा नये. मी स्वतः प्रवक्ता आहे, त्याच्यामुळे मलासुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे, त्याच्यामुळे ती सर्वांनाच लागू होते असं मला वाटतं. बिलकुल नाही. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या गणवेशांच्या मध्ये आपल्याला सुरुवातीला आपण यावर्षीपासून स्काउट आणि गाईड हा विषय सगळ्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी करतो. त्याच्यामुळे त्यांच्या अंगामध्ये शिस्त येईल, परोपकाराची कशा रीतीने परोपकार करायचं असतं याची त्यांना जाणीव होईल आणि एक समाजोपयोगी असा दृष्टिकोन त्यांना लाभेल आणि त्याच्यामुळे स्काउट गाईडला अनुकूल असा, कारण विद्यार्थ्यांना परत स्काउट गाईडचं तुम्ही जर गणवेश शिवा म्हटलं तर गरीब विद्यार्थ्यांना ते शक्य नसतं. त्याच्यामुळे गणवेश आम्ही अशा तऱ्हेने सिलेक्ट केलेला आहे की त्याच्यामध्ये स्काउटचा स्कार्फ घातला आणि कॅप घातली की तो स्काउटचा गणवेश होऊ शकतो. फक्त त्याच्यामध्ये एक कन्फ्युजन हे स्काउट अँड गाईडच्या लेवलला झालं, ते म्हणजे आम्हाला कळत असताना त्याने असं कळवलं की पुढच्या वर्षीपासून स्काय ब्ल्यू कलरचा शर्ट हा गणवेशाचा भाग असेल आणि त्याच्यानंतर त्यांची जांभोरी झाली, त्याच्यामध्ये त्यांनी हा निर्णय पुन्हा बदलला. हा बदलल्यानंतर आमची आचारसंहिता चालू होती, परंतु इलेक्शन झाल्याबरोबर ताबडतोब मी त्यांच्या संघटनेशी संपर्क साधला आणि आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधायला सांगितला की अशी तुम्ही भूमिका बदलू शकत नाही. आम्ही काही म्हणजे आमची कोट्यामध्ये संख्या असते गणवेशांची, अशा वेळेला असे निर्णय हे योग्य नसतात. स्काउट गाईड सर्वांना लागू करणारा महाराष्ट्र हा पहिलं राज्य आहे आणि आतासुद्धा स्काउट गाईडमध्ये महाराष्ट्राची संख्या ही भारताच्या एकंदर संख्येच्या 70% आसपास आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं महत्त्व त्यांनी ओळखलं पाहिजे आणि माझी खात्री आहे की ते आपला हा निर्णय बदलतील आणि पुढच्या वर्षीपासून पुन्हा स्काय ब्ल्यू. मी स्काय ब्ल्यू एवढ्यासाठीच म्हणतो की जो स्टील ग्रे कलर असतो या कलरमुळे मुलांना थोडंसं गरम होऊ शकतं. यावर्षी आम्ही गणवेश एकसारखा करण्याचा उद्देश दुसरा हा सुद्धा होता की क्वालिटीचा कपडा हा विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे. त्यांना जर तुम्ही आर्टिफिशियल यांचे कपडे वापरले तर त्यांना घाम येतो, त्यांना त्याची ॲलर्जी होते. हे सगळ्यात लक्षात घेऊन अतिशय दर्जेदार कपडा, ह्या कपड्याचं सिलेक्शन करत असताना सेंट्रल एजन्सीकडे ही कामगिरी